मगाशी कोकणाचा उल्लेख केला. कोकण म्हटलं की एक गोष्ट डोळ्यासमोर येते की भूतांना सगळ्यात कोकण जास्त आवडतं. आणि मंत्रतंत्र मांत्रिक हा प्रकार कोकणात खूप असतो. म्हणजे आता जरा सुधारणा झाली, पण पूर्वी ना जरा काय झालं की लोक मांत्रिकाकडे जात असत. आता वैद्यकीय सुविधा सुद्धा खूप सुधारल्या, उपलब्ध झाल्या. पण मला अजून आठवतं, आम्ही लहानपणी ना काही 2-4 माणसाची पंचक्रोशीत असत की ते मंत्रिक म्हणत. काय झालं कोणाला की विशेषतः आता कोकणामध्ये सरपटणारे प्राणी खूप असतात. ते कोणाला प्राणी सरपटणारा चावला की लोक पहिले त्या मांत्रिकाला बोलवत असत. तर तो मांत्रिक यायचा, तांदूळ विळून मंत्रून द्यायचा, त्याच्या भोवती ओवाळायचं आणि सांगायचं हे तांदूळ घ्या आणि जिथे ते कोणी चावलं, साप असेल पुढचं असेल, तिथे नेऊन ते तांदूळ ठेवा. म्हणजे म्हणतो की दिवसभरात केव्हा तरी ते बरोबर किरडू दे, चावले ना ते तिथे येईल, मग त्याला मारा. आता कोकणामध्ये माळ रानावरती शेकडो अशी साप सरपटणारे प्राणी असतात. तो त्यांनी तांदूळ टाकले त्या ठिकाणी, तो आलेला जो साप असेल, पुरसं असेल, त्याच्यावर काय स्टॅम्प मारलाय का की तोच आहे म्हणून. पण लोकांना ते खरं वाटायचं. त्यांनी तांदूळ ठेवले आणि तो बरोबर आला, त्याला मारत असतो. आणि अनेक वेळा काय होतं, हे प्राणीशास्त्रज्ञ सांगतात 90% सरपटणारे प्राणी हे बिनविषारी असतात. त्यामुळे त्या तांदूळ मंत्रून हाता बरोबर काय होत नाही, ते आपोआपच होणार असतं. आणि 10% केसेस असतात अशा की मरतात देखील माणसं किंवा कुठेतरी काहीतरी उपचार करतात. पण लोकांना हे वाटत असं की यांनी मंत्रून तांदूळ दिले त्यामुळे हा पेशंट बरा झाला म्हणून. मी कसं मुंबईत आलो, नोकरी विकली लागली, जरा सेटल झालो, तो मनुष्य आजही आहे वय वर्ष 86 आपल्या पायानेच जातो. तर एकदा मी तिकडे गेलो होतो गावाला आणि बघितलं की हा जो मांत्रिक होता तो खांद्यावरती 6 वर्षाच्या मुलाला घेऊन तो चालला होता. तर मी त्याला सहज विचारलं, आप्पा खै चाललास? तुमच्यापैकी कोकणी किती लोकांना कळत? मालवणी मालवणी समजायला सोपे आहे. मालवणीला प्रतिष्ठा निर्माण करून दिली ती आमच्या मच्छिंद्र कांबळे. तर मी त्याला सहज विचारलं, खांद्यावर 6-7 वर्षाचा मुलगा होता, म्हटलं आप्पा खै चाललास? तर सरकारी दवाखान्यात जात आहे, सरकारी दवाखान्यात जातो. म्हटलं काय झालं? त्या पोरा खुळसा चावला ना. अरे मी म्हटलं मग तू त्याला तांदूळ का नाही मंत्रून दिले? आता माझ्यात थोडासा जागरूक झाला नागरिक. म्हटलं काय लोकांना तांदूळ देतो म्हणतो, आपल्या मुलाला का दिले नाही? म्हटलं त्याला बरोबर पकडला, असा कॉर्नर केला की लोकांना तांदूळ देतोस, तुझ्या मुलाला काय दवाखान्यात घेऊन जातोस? पण तुम्हाला सांगतो, माणसाचं शिक्षण झालं नसतं ना तरी काही माणसं जन्मता एवढी हुशार असतात. तो अजिबात कॉर्नर झाला नाही. त्याने मला तात्काळ उत्तर दिलं. मला म्हणाला, अरे झिला ती विद्या असता, विद्या आपल्यासाठी वापरूची नाही, आपल्यासाठी वापरली तर उपयोग होणार नाही त्याचा, म्हणून पोराला घेऊन जात होतो. वस्तुस्थिती अशी होती की त्याला माहिती होतं आपण तांदूळ मंत्रून देतो, त्याच्यात काडीचाही दम नाहीये, फुकट पोरगं मरेल म्हणून आपल्या पोराला दवाखान्यात घेऊन जातो आणि लोकांना तांदूळ मंत्रून देतो. तसं ते एक मजा मजा असते. तर तांदळाचा विषय आला, आपण जनाबाईंचा एक अभंग ऐकूया. त्याला करावं की नाहीये? नवी समजे क्षणभरी, नवी समजे क्षणभरी, तुझे नाम
गाईन दळितार कांडितार तुझे गाईन अलंकार. अनेक लोकांना भाषणामध्ये परदेशी लोकांची उदाहरणं द्यायची सवय असते. मगाशी सर म्हणाले की आर्थिक आकडेमोडी, मी शेअर बाजारामध्ये होतो 52 वर्ष, आकडेमोड म्हणजे ती होती 52 वर्ष शेअर बाजारामध्ये होतो. आणि त्यानंतर आता लॉकडाऊनमध्ये मी निवृत्त झालो आणि कार्यक्रम करायला सुरुवात केली. पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही आमचीच माणसं आहात. सुरुवातीला हे सगळे माझा दुसरा कार्यक्रम मराठी नाटकातील सौंदर्य सरे, चंद्रय साक्षीला, गीतेत होती, हे सगळे मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत. पण हे कार्यक्रम करायला मला प्रचंड त्रास झाला अशासाठी की 52 वर्ष मी स्टॉक एक्सचेंजमध्ये होतो, शेअर बाजारावरती भाषणं देत होतो. त्यामुळे मी असं काय करू शकेन हे कोणाला खरंच वाटत नव्हतं. आणि मग कुठे ज्येष्ठांनी सांगावं, कुठे सांगायला गेलं ना असा मी कार्यक्रम करतो म्हणून, तर कोणी नाही म्हणून सांगत नसत. कारण त्याने माझे लोकसत्तेचे लेख वाचलेले असत, भाषण ऐकलेली असत, कोणी नाही म्हणत नसे. पण ते काय सांगत माहिती आहे, आपल्याला अनुभव आहे. ST असो, BST असो, पुण्याचे PMT असो, आपण बस स्टॉपवरती उभे असतो, बस भरून आलेली असते, त्याच्यामध्ये उभे लोक असतात आणि कंडक्टरला आणखी उभे लोक येऊन त्रास नको असतो. तो कंडक्टर काय सांगतो आपल्याला, कशाला उभे नाही येत आहे, मागच्या 2 मिनिटात रिकामी बस येते म्हणून. आपल्याला माहितीये कधी मागच्या 2 मिनिटात रिकामी बस येत नसते, पण त्याला त्रास नको म्हणून तो सांगत असतो. तसं मी कुठे ज्येष्ठ नागरिक संघात गेलो ना, त्याचा कार्यक्रम आहे करमणुकीचा वगैरे सांगायला गेलो की ते काय सांगत असत, पुढच्या वर्षी आमची ना वर्धापन दिन असतो, त्यावेळी तुम्हाला नक्की बोलावं. किंवा आमचे एक व्याख्यानमाला असते दरवर्षी, त्या व्याख्यानमालेमध्ये तुम्हाला बोलवू. त्यावेळी मी समजून चुकायचं की मागणं रिकामी बस येते म्हणून. आता तो प्रकार राहिला नाही. ज्येष्ठ नागरिक संघामध्ये मी 67 कार्यक्रम केले. आमचे शरद डिचोलकर साहेब फेसकॉमचे ते आवर्जून ह्या कार्यक्रमाची, दोन्ही कार्यक्रमाची शिफारस करत असतात. पण त्या फेजमधनं बाहेर पडायला मला खूप वेळ झाला. तर त्यावेळी अनेक लोकांच्या माझ्या लक्षात येतं की परदेशी लोकांची उदाहरणं देतात. मी कधी माझ्या भाषणात परदेशी लोकांची उदाहरणं देत नाही अशासाठी, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथराज कोणी लिहिलंय जगामध्ये, आणि एवढं सगळं करून 32व्या वर्षी समाधी घेतलेली, खरंच ना. आणि हल्ली कसं असं म्हणे उदाहरणं देण्यासारखे नसतं. त्यादिवशी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो, तुझा 16 वर्षाचा मुलगा, त्याला तो मित्र सांगत होता, अरे गधेड्या काय चाललंय तुझं, तुझ्या वयाचा असताना शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला घेतला होता. मुलगा सांगतो वडिलांना, आपल्या वडिलांना उलट बोलायची हिंमत नव्हती. वडील म्हणाले मुलाला, अरे तुझ्या वयाचा असताना शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला घेतला होता. मुलगा सांगतो वडिलांना, अहो तुमच्या वयाचे असताना त्यांना राज्याभिषेक झाला होता, तुमचं साधं प्रमोशन होत नाही असं म्हणून. त्यामुळे हल्ली मुलांना काय सांगण्याच्या बंधनीत पडण्याचं गरज असत नाही. असो, गणपतीचं आणखी एक आपण गाणं ऐकूया, खूप ऐकून अर्थातच. अपार
1964 साली एक छान सिनेमा आला होता चित्रपट संत निवृत्ती ज्ञानदेव. त्याच्यामध्ये सुलोचनाबाई या ज्ञानेश्वरांच्या आईच्या भूमिकेमध्ये अक्षरशः भूमिका जगल्या होत्या सुलोचनाबाई. तर त्यातलं एक छान गीत आहे नवल वर्तले गेम आहे, त्याला सुद्धा करावं की नाही आहे, पण तुम्ही ते एवढं छान म्हणतात त्या गाणं ते आपण ऐकणार आहोत. पण मला निवृत्ती ज्ञानदेव चित्रपटामध्ये बघताना खरोखर मला लहानपणी माहिती होतं, त्यावेळी मी 11वी मध्ये होते. 1964 सालची गोष्ट आहे. तर त्यावेळी ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज समाधी घ्यायसाठी परवानगी मागतात निवृत्तीनाथांच्याकडे, त्यावेळी निवृत्तीनाथांना खूप वाईट वाटतं की धाकटा भाऊनी त्याला समाधीसाठी परवानगी द्यायची आहे. त्यावेळी निवृत्तीनाथांचं तोंडे गाणं आहे, ते खूप छान गाणं होतं. जगा आगळे कोरे तुम्हा घालितो साकडे, जगा आगळे कोरे तुम्हा घालितो साकडे, काय म्हणावे या भोगा, काय म्हणावे या भोगा, उलट वाहू पाहे गंगा सख्या पांडुरंग, काय करू काय करू काय करू मी ते सांगा तुम्ही पांडुरंगा. ताई आता म्हणाल्या होत्या तुमचं पण गाणं ऐकायला आवडेल, त्यांचा मान ठेवला म्हणून औचित्य केलं असो. त्याला नवल वर्तले गेम आहे, आपण तुमचे त्यांच्याकडून ऐकूया. नवल वर्तले गे माये, नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशू मनाची अंधाराचा होतसे विनाशो, मनाची अंधाराचा होतसे विनाशो. नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशू मनाची अंधाराचा होतसे विनाशो, मनाची अंधाराचा होतसे विनाशो. हास जीविलसे ओठी अद्भुत जी झाली गोठी, हास जीविलसे ओठी अद्भुत जी झाली गोठी, रातची स्वप्नी आला उघडा दिनेशो, मनाची अंधाराचा होतसे विनाशो, मनाची अंधाराचा होतसे विनाशो. नवल वर्तले गे माये, नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशू मनाची अंधाराचा होतसे विनाशो. आता येताना मला एक ग्रस्त भेटले, ते म्हणाले दत्त मंदिर कुठे म्हणतात, दत्त मंदिरात कार्यक्रम आहे, म्हणजे सगळे दत्त महाराजांचीच गाणी म्हणणार का. म्हटलं असं काही नाहीये. म्हटलं LICचं एक ब्रीद वाक्य आहे बघा, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. तसं म्हटलं दत्त महाराजांची पण गाणी म्हणू, इतरांची गाणी म्हणू. आणि पण मला आठवतं 1974 साली धर्मभूषण प्राध्यापक सुगत शेवडे यांचं व्याख्यान मी ऐकलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं, ते मला आता आठवलं, मी त्याच्या तोंडात फेकलं ते. त्याला वाटलं असेल ठाकूरांची विद्वत्ता किती, पण मी त्याला सांगणार होतं वाक्य माझं नाहीये, सुगत शेवडेच आहे. पण ते सांगेपर्यंत तो स्कूटरवरता निघून गेला. सुगत शेवडे म्हणाले होते, आपण ज्यावेळी गणपतीचं स्तवन करतो त्यावेळी म्हणतो त्वम ब्रह्मा त्वम विष्णू स्तोम रुद्र स्तोम इंद्र स्तोम अग्नी स्तोम वायू. त्यावेळी गणपती भांडायला येतो काय, मी गणपती आहे, मला ब्रह्मा का म्हणता, अग्नी का म्हणता, देव सगळं एकच आहे. त्यावेळी सुगत शेवडेंनी एक छान सांगितलं, म्हणजे गणपतीची मूर्ती असो, दत्त महाराजांची मूर्ती असो, पांडुरंगाची मूर्ती असो, आम्ही मूर्तीकडे बघत नाही, आम्ही मूर्तीतून बघत असतो. किती सुंदर विचारतात. अजून ते वाक्य 74 साली ऐकलं होतं, मूर्तीकडे बघत नाही, मूर्तीतून आम्ही ब्रह्मसत्य चैतन्य सगळं बघत असतो. तर एक आपण गाणं ऐकूया, ऋणू तृणू ऋणू तृणू रे ब्रह्मला.
सौभाग्य सुंदर श्री भ्रमरा, सौभाग्य सुंदर श्री भ्रमरा, वापर कुमादेवीवरून श्री भ्रमरा भ्रमरा, रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे आलो आहोत. त्यात मी 9 सांगितलं, मी 11 गाणी म्हटली. ठीक आहे, आणखी एका तुम्हाला बसत आणखी एखादं गाणं म्हणून अडचण नाही. पण मी पुन्हा एकदा आभार म्हणण्यापेक्षा कृतज्ञता व्यक्त करतो श्रीकांत कुलकर्णी सर, आमच्या अकोलकर मॅडम आणि आपले विश्वस्त मधुकर सामते सर. मी मगाशी सुरुवातीला तुमचा उल्लेख केला होता आपण नावाने. खरंच आम्ही आभार मानत नाही, आम्ही कृतज्ञ आहोत, कारण आमची खूप इच्छा होती मंदिरामध्ये कार्यक्रम व्हायची आणि तुम्ही इतक्या चटकन तुम्ही निर्णय दिला, त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं. आणि आज श्रोतेसह खूप मोठ्या संख्येने आले. मी नेहमी कसं आहे मला किती श्रोते असतील मी कधीच विचारत नाही, कारण मी आणि विषय काढला म्हणून सांगतो. शेअर बाजारावरती मी एकूण 1628 व्याख्याने दिली आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं व्याख्यान मी दिले होते ते नाशिकला कालिदास कला मंदिरमध्ये, ज्याला 1430 श्रोते उपस्थित होते. हा ऑल इंडियामध्ये विक्रम आहे. टाळ्या वाजवू नका, कारण सगळ्यात नका वाजवू अशासाठी की सगळ्यात खालचा विक्रम पण माझ्याच नावावरती आहे. गोरेगावला पश्चिम वेळा बांगूर नगरच्या समोर बुद्ध विहार म्हणून एक मैदान आहे, तर तिथे कार्यक्रम होता. तिथे फक्त मोजून 6 श्रोते आलेले होते, कारण
मला आश्चर्य वाटेल, जुलै महिना होता, पाऊस पडत होता 5 दिवस, तो बरोबर पाणी मैदानासारखं होतं. माझं व्याख्यान मला कुठच्याही प्रती जायला पाहिजे तर लॅपटॉप डोक्यावर घेताना गेलो तसं. एक आयोजक होते, दुसरं म्हणजे 6 होते, त्यामुळे उच्चांक आणि निचांक दोन्ही माझ्या नावावरती आहेत. पण आज खूप चांगल्या संख्येने तुम्ही आलात. कसं आहे, लॉकडाऊन नंतर ना आता हे आम्ही गृहीतच धरलेलं आहे की एकेकाळी 200-300 वगैरे तो काळ आता गेला, कारण ज्येष्ठ नागरिक आता हळूहळू संख्या कमी व्हायला लागली, मुलंही पाठवत नाही, ते स्वाभाविकच होते. पण जे असतात ते दर्दी असतात, त्यावेळी तुम्हाला गाणी आवडतात, त्याचा जो आनंद असतो ना तो आमचा आनंद असतो. आणि म्हणून गाण्याची निवड आम्ही ज्येष्ठांना म्हणून टॅगलाईन आहे, तुमच्या आमच्या काळातली गाणी कर्णमधुर गाणी. उगीच ना ते कांदे पोहे टाइमपास असली गाणी आम्ही कधी घेत नाही इंग्रज आलेल्या चालीची. कारण आपली पठडी कशी आहे, नसेल माहीत तुला कधी ते रोज तुझ्या मी स्वप्नी आहे. त्याचा माहिती जी हेमामालिनी माझ्या स्वप्नात आली, हेमामालिनी थोडंच कळलं ठाकूरच्या स्वप्नाने घ्यायची म्हणून. त्यामुळे पण ही कल्पना किती रम्य असते, नसेल माहिती तुला कधी ते रोज तुझ्या मी स्वप्नी येते. त्या पद्धतीची आपण मंडळी आहोत, त्यामुळे गाण्याची आम्ही निवड जी असते ती अशीच असते, त्यामुळे लोकांना आवडते. तर आपण समारोपाचं गाणं झाल्यावरती सरांचा आग्रह म्हणून आम्ही आणखी एक द्वंद्वगीत युगलगीत म्हणू. त्याच्या आधी ह्या कार्यक्रमातलं शेवटचं गाणे अबीर गुलाब ते ताई म्हणतील, आणि नंतर जुन्या चित्त आपलं गाणं आहे की तुझ्या गळा माझ्या गळा, ते सगळ्यांना आवडेल, ते आम्ही दोघांनी म्हणून ताईंची इच्छा पूर्ण होईल. अबीर गुलाब उधळी तरंगा, अबीर गुलाब उधळी तरंगा, माझा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, माझा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाब उधळी तरंग रंग रंग, अबीर गुलाब उधळी तरंग, माझा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, माझा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्याची कैसी शिव आणि दातीहीन, उंबरठ्याची कैसी शिव आणि दातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आनंदीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आनंदीन. पायरीशी होदंड गाऊनी अभंग, पायरीशी होदंड गाऊनी अभंग, माझा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, माझा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाब उधळी तरंग रंग रंग, अबीर गुलाब उधळी तरंग. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी गातो, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी गातो, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, होली निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाब उधळी तरंग रंग रंग, अबीर गुलाब उधळी तरंग.
आषाढी कार्तिके भक्तात येते आषाढी कार्तिके भक्तात येते पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती मुखामध्ये नाम घेता मुखामध्ये नाम घेता भक्त होती रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळी तरंग रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग